महाराष्ट्र में सत्ता पक्ष द्वारा दिए गए प्रस्ताव पर कांग्रेस नेता और विधानसभा में विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार की चुटकी लेते हुए कहा है कि ये तो स्थिति उल्टा चोर कोतवाल को डांटे ऐसी है। जहां हम प्रस्ताव रखने वाले थे वही अब राज्य सरकार ने ही प्रस्ताव रख दिया, जिस पर वडेट्टीवार ने विस्तृत प्रतिक्रिया दी है। ऐसा है कि उल्टा चोर कोतवाल को डाटे असा प्रकार झालेला आहे। सत्ता आम्ही प्रस्ताव देणार होतो, सत्ताधाऱ्यांनी तो प्रस्ताव दिला। आता त्यांचा प्रस्ताव असल्यानंतर आम्ही तोच प्रस्ताव द्यायचा का, हा खरा प्रश्न। त्यामुळे सत्ता पक्षाचा 293 चा प्रस्ताव असल्यामुळे आम्ही अंतिम आठवडा 292 चा प्रस्ताव हा कायदा सुव्यवस्थेवर दिला आणि वेळेवर कमी दिवसामुळे त्या विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भाचा प्रस्ताव चर्चेला आला नाही। परंतु आमचा जो पहिले प्रस्ताव होता 293 चा मागच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातला, त्यावर मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कुठलंही उत्तर आमच्या प्रस्तावाला, विदर्भाच्या प्रश्नाला न्याय देताना दिला नाही। त्या प्रस्तावामध्ये विदर्भाचेच प्रश्न होते, वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न होता, मिहान औद्योगिक क्षेत्राचा विषय होता, संत्राचा होता, धानाचा विषय होता आणि सिंचनाच्या बॅकलॉगच्या संदर्भातही आमचं भाषण जरा तपासून पहा म्हणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की आम्ही विदर्भातील बॅकलॉग पासून विदर्भामध्ये औद्योगिक क्षेत्रात झालेली पिछाड आणि संत्राचा त्यांनी घोषित केलेला प्रकल्प तो अजून का सुरू झाला नाही। 20,000 कोटीचा प्रकल्प भद्रावतीला त्यांनी वर्षाच्या आधारित घोषणा केली, त्याचं काय त्या संदर्भात काय झालं आणि मिहानमधून गेलेल्या प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा झाली। परंतु सरकारला विदर्भाच्या आणि विदर्भातील लोकांसाठी काही द्यायचंच नव्हतं। त्यांना कोणी त्यांचे हात बांधले होते, कोणी त्यांना थांबवलं होतं। विदर्भाला पॅकेज नेहमीसारखं देण्याची नेहमीची पद्धत आहे। विदर्भात अधिवेशन झाल्यानंतर विदर्भाला एक पॅकेज दिला जातं, तो पॅकेज त्याला घोषित करायसाठी कोणी थांबवलं नव्हतं। आमच्या प्रस्तावाला द्यायचं नव्हतं तर स्वतंत्र करायला पाहिजे होता, परंतु करणी आणि कथनी मधला तो अंतर काल आम्हाला स्पष्टपणे दिसला आहे।